हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडुगातामध्ये स्वागत करतो. तर आज आपण काय बघणार आहे? आज आपण बघणार आहे मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 9चं. ठीक आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आपण आज बघणार आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमध्ये आजचे 3 टॉपिक आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला आहे पॉईंट, लाईन अँड प्लेन, सेकंड आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट अँड डिस्टन्सेस, तिसरा आहे बिटवीननेस. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण की हे खूप इम्पॉर्टंट बेसिक्स आहेत. जर ह्या बेसिक्स तुम्हाला आत्ता कळले नाहीत तर पुढे जॉमेट्रीमध्ये तुम्हाला दुसरे गणित किंवा दुसरे चॅप्टर तुम्हाला टॅकल करायला अवघड जाईल. ठीक आहे, तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले आहे आपलं पॉईंट, लाईन अँड प्लेन. सगळ्यात पहिलं पॉईंट काय आपलं? पॉईंट, लाईन आणि प्लेन. तर लेट्स डिफाईन पॉईंट. पॉईंट काय असेल? बेसिकली पॉईंट रिफर्स टू एन एलिमेंट इन द स्पेस विच इज डिनोटेड बाय अ डॉट. काय पॉईंट आहे? पॉईंट रिफर्स टू एन एलिमेंट इन द स्पेस. समजा हे स्पेस आहे. ठीक आहे, या स्पेसमध्ये बेसिकली तुम्हाला कुठलाही स्पेसिफिक एक एलिमेंट डिनोट करायचा आहे. कुठलाही स्पेसिफिक एक एलिमेंट डिनोट करायचा आहे की हा एलिमेंट, तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे? पॉईंट. त्या एलिमेंटला काय म्हणणार आहे आपण? पॉईंट. आणि पॉईंट कशाने डिनोट करतात? पॉईंट इज डिनोटेड बाय डॉट. पॉईंट कशाने डिनोट करतात? डॉटने डिनोट करतात. ठीक आहे, कळलं तुम्हाला? दुसरं आहे लाईन. लाईन काय असेल? आता तुम्हाला आता पॉईंट कळलं. पॉईंट काय असतं? पॉईंट इज अन स्पेसिफिक एलिमेंट इन अ स्पेस. ठीक आहे, मग तसंच लाईन काय असेल? लाईन इज डिफाइंड एज सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायमेन्शन. सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायमेन्शन. कसं? समजा वन डायमेन्शन मध्ये सेट ऑफ पॉइंट्स. आता हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, त्याच्या बाजूला दुसरा पॉइंट आहे. ठीक आहे, त्याच्या बाजूला तिसरा पॉइंट आहे, मग चौथा पॉइंट, मग पाचवा पॉइंट, मग सहावा पॉइंट. असं कलेक्शन ऑफ पॉइंट, म्हणजे वन डायमेन्शन मध्ये जर तुम्ही कलेक्शन ऑफ पॉइंट घेतलं तर तुम्हाला लाईन भेटेल. ह्याला म्हणतो आपण, काय म्हणतो याला? लाईन. कसं करतो आपण लाईनला डिफाईन? लाईन इज डिफाइंड एज सेट ऑफ पॉइंट इन वन डायमेन्शन. सेट ऑफ पॉइंट इन वन डायमेन्शन. कळलं लाईन तुम्हाला? आता पुढचं आहे प्लेन. आता लाईन काय आहे? सेट ऑफ पॉइंट इन वन डायमेन्शन. सो प्लेन काय असणार आहे? सेट ऑफ पॉइंट्स इन टू डायमेन्शन. सेट ऑफ पॉइंट्स इन टू डायमेन्शन. कसं ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, एक डायमेन्शन घेतला मी, हा एक्स ॲक्सिस पकडा हा, आणि दुसरा डायमेन्शन घेतला हा, समजा वाय ॲक्सिस पकडा. सो टू डायमेन्शन मध्ये मी ही फिगर काढली. ठीक आहे, आता बघा इथं एक्स आणि वाय असे टू डायमेन्शनल फिगर आहे. सो टू डायमेन्शनल सेट ऑफ पॉइंट्स. टू डायमेन्शनल सेट ऑफ पॉइंट्स. वन डायमेन्शनल सेट ऑफ पॉइंट्स काय होतं? एका डायमेन्शन मध्ये जेव्हा सेट ऑफ पॉइंट्स आपण घेतो तेव्हा ते लाईन होतं. तसंच आपण जर टू डायमेन्शन मध्ये सेट ऑफ पॉइंट्स घेतलं तर काय तयार झालं आपल्याकडं? हा प्लेन आहे. हा शेडेड रिजन काय? प्लेन आहे. कळलं तुम्हाला? पॉइंट, लाईन आणि प्लेन. ठीक आहे, ओके. सो आपलं नेक्स्ट टॉपिक काय? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्सेस. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्सेस. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात कोऑर्डिनेट्स. काय असतात कोऑर्डिनेट्स? व्हॉट डू वी मीन बाय कोऑर्डिनेट्स? सो बेसिकली कोऑर्डिनेट्स आर द नंबर्स. कोऑर्डिनेट्स आर द नंबर्स विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ पॉइंट्स. विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ पॉइंट्स. आता तुम्हाला मी इथे एक डायग्राम काढलाय. ठीक आहे, हा बेसिकली नंबर लाईन आहे, पण या नंबर लाईन वरून मी तुम्हाला कोऑर्डिनेट्स काय ते समजून सांगतो. ठीक आहे, आता ह्याच्यात मी 6 पॉइंट्स पकडलेत. कुठले 6 आहेत? A B C D E F. ठीक आहे, 6 पॉइंट्स कन्सिडर केलेत. मी तुम्हाला कोऑर्डिनेट्स काय डिफाईन केलं? कोऑर्डिनेट्स आर द नंबर्स विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द पॉइंट्स. विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द पॉइंट्स. म्हणजेच काय? कोऑर्डिनेट एक असे नंबर्स असतात जे पॉइंट्सची पोझिशन डिफाईन करतात. आता इथं ए पॉइंट आहे. ए पॉइंटची पोझिशन काय आहे? विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय आहे? -5. काय? -5. सो -5 इज द कोऑर्डिनेट विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ पॉइंट ए. सिमिलरली पॉइंट बी. सो -3 is the coordinate of point B which represents the position of point B. तसंच सिमिलरली -1 is the coordinate of point C which represents the position of point C. तसंच 1 is coordinate of point D which represents the position of point D. ठीक आहे, तसंच 3 is the coordinate of point E which represents the position of point E. कळलं? F is the coordinate of point F which represents the 5 is the coordinate of point F which represents the position of point F. कळलं तुम्हाला आता कोऑर्डिनेट काय असतं? ठीक आहे, आता काय होतं?
कुठलेही 2 पॉईंट जर कन्सिडर केले तुम्ही, कुठलेही 2 पॉईंट जर कन्सिडर केले आणि त्याच्यामधलं डिस्टन्स कसं काढणार आणि काय डिनोट करणार, डिस्टन्स कसं काढणार आणि कसं डिनोट करणार. आता समजा मी तुम्हाला सांगतो डिस्टन्स बिटवीन पॉइंट डी अँड ई, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट डी अँड ई. सो आपण डिनोट कसं करणार, डिस्टन्स डी स्मॉल डी, ठीक आहे, ब्रॅकेट कशाचं डिस्टन्स काढायचं आपल्याला, डी आणि ईचा. कशाचं डिस्टन्स काढायचं, डी आणि ईचा. सो डिस्टन्स ऑफ डी ई, कळलं, डिस्टन्स ऑफ डी ई असं डिनोट करतो. पण डिस्टन्स कसं काढणार सांगतो तुम्हाला. आता बघा डिस्टन्स ऑफ डी ई विल बी, पहिले येणार कोऑर्डिनेट ऑफ ई, डी ई मध्ये पहिले काय येणार, कोऑर्डिनेट ऑफ ई मायनस कोऑर्डिनेट ऑफ डी. कळलं, डिस्टन्स डी ई कसं काढणार आहे, कोऑर्डिनेट ऑफ ई मायनस कोऑर्डिनेट ऑफ डी. कसं येणार आता, डिस्टन्स काय आपल्याला बघू आपण. डिस्टन्स ऑफ डी ई इज, कोऑर्डिनेट ऑफ ई किती आहे 3 मायनस कोऑर्डिनेट ऑफ डी किती आहे 1. सो डिस्टन्स ऑफ डी ई किती आलं आपल्याला, 3 - 1 विच इज इक्वल्स टू 2. कळलं तुम्हाला, सोपं होत आहे. डिस्टन्स कसे काढायचे 2 पॉईंट्स मधले कळले तुम्हाला, ठीक आहे. पुढं, ठीक आहे. आता डिस्टन्स काढण्यासाठी 1-2 महत्त्वाचे टिप आहेत, मी ते तुम्हाला सांगतो, ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा कन्सेप्ट समजताना ते उपयोगी येईल. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, फर्स्ट टिप इज द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज ऑब्टेन्ड by subtracting the smaller coordinate from larger coordinate. Distance between 2 points, कुठल्याही 2 पॉइंट मधलं डिस्टन्स कसं ऑब्टेन केला जाईल आपल्याकडनं, सबट्रॅक्टिंग म्हणजे सबट्रॅक्ट करायचंय. काय कशात सबट्रॅक्ट करायचंय, नेहमी कधी पण स्मॉलर कोऑर्डिनेट हा मोठ्या कोऑर्डिनेट मधून सबट्रॅक्ट करणार आहे. कळलं तुम्हाला, कळलं कसं. समजा आता तुम्हाला मी डीई सांगितलं होतं, तर डीई, सो डी चं कोऑर्डिनेट काय 1 आहे, ई चं कोऑर्डिनेट काय 3 आहे. So distance DE is obtained by subtracting the smaller coordinate from the bigger coordinate. कळलं तुम्हाला, subtracting the smaller coordinate from the bigger coordinate. समजलं तुम्हाला. आणि दुसरी टिप आहे distance between any 2 points. Distance between any 2 point is always non-negative real number. Is always non-negative real number. कुठल्याही 2 पॉइंट मधला डिस्टन्स हा नेहमी तुम्हाला नॉन निगेटिव्ह रिअल नंबर येणार आहे. कळलं 2 टिप, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण बिटवीननेस. बिटवीननेस काय आपण बघूयात. सो बिटवीननेस काय असेल, आता बिटवीननेस बघू आपण. बिटवीननेस म्हणजे काय, इफ देयर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, इफ देयर आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, देन दीज आर द 3 पॉसिबिलिटीज. कुठले या 3 पॉसिबिलिटीज आहेत. बट आता डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, कोलिनियर म्हणजे असे पॉइंट्स जे एका लाईन मध्ये आहेत. कळलं तुम्हाला. आता ह्याच्यात पी क्यू आर ह्या तिन्ही पॉइंट एका लाईन मध्ये लाय करतात. सो दीज पॉइंट्स आर सेड टू बी कोलिनियर पॉइंट्स. दीज पॉइंट्स आर सेड टू बी कोलिनियर पॉइंट्स. तर काय म्हणते बिटवीननेस, इफ 3 डिस्टिंक्ट म्हणजे 3 वेगवेगळे 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स जर असतील तर या 3 केसेस असणार आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिली केस, या केसमध्ये काय आहे, आता कोऑर्डिनेट क्यू इज बिटवीन पॉइंट पी अँड आर. कोऑर्डिनेट क्यू इज बिटवीन द कोऑर्डिनेट पी अँड आर. हा जो कोऑर्डिनेट क्यू आहे तो कोऑर्डिनेट पी आणि कोऑर्डिनेट आर च्या मध्ये आहे. ठीक आहे. दुसरं केस काय आहे, आता इथं क्यू मध्ये होता, सो इथं काय, आता कोऑर्डिनेट आर इज बिटवीन कोऑर्डिनेट पी अँड कोऑर्डिनेट क्यू. कोऑर्डिनेट आर इज बिटवीन कोऑर्डिनेट पी अँड कोऑर्डिनेट क्यू. तिसऱ्या केस मध्ये काय, आता इथं क्यू मध्ये होता, इथं आर मध्ये होता, सो इथं काय आला, आता पी मध्ये आला. ठीक आहे. सो कोऑर्डिनेट पी इज बिटवीन कोऑर्डिनेट आर अँड कोऑर्डिनेट क्यू. कळलं. आता या केस मध्ये कसे प्रश्न येतात तुम्हाला. आता बघा, समजा तुम्हाला विचारलंय फाइंड द डिस्टन्स आर क्यू. फाइंड द डिस्टन्स आर क्यू. सो डिस्टन्स इज डिनोटेड बाय डी ऑफ आर क्यू इज इक्वल्स टू. कसं काढणार आहे आता तुम्हाला, डिस्टन्स आर क्यू काढायचं. सो डिस्टन्स आर क्यू काय असणार आहे, सगळ्यात पहिले डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू. कळलं तुम्हाला. कळलं. डिस्टन्स आर क्यू काढण्यासाठी पहिले काय केलं आपण, डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू.
समजलं? सोपं एकदम, काही अवघड नाहीये. आता या तिन्ही वेगवेगळ्या केसेसमध्ये डिस्टन्स वेगवेगळे असणार आहे. आता इथं डिस्टन्स पी आर काय असणार आहे? डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. सोपं आहे. सिमिलरली डिस्टन्स पी क्यू काय असणार आहे? डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. समजलं तुम्हाला? डिस्टन्स या केसमध्ये कसं काढणार आहे? ठीक आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये किंवा पुस्तकात काय काय प्रश्न आहेत 3 वेगवेगळे टाईपचे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला डिस्टन्स काढायला सांगतील, फाइंड द डिस्टन्स आर क्यू वगैरे. ठीक आहे. दुसरं तरी विचारतील तुम्हाला विच पॉईंट इज बिटवीन, म्हणजे कुठला पॉईंट कुठल्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे. ठीक आहे. विच पॉईंट इज बिटवीन दी अदर 2 पॉईंट्स. हे एक क्वेश्चन आहे. तुम्हाला हुडकायचं की कुठला पॉईंट हा कुठल्या 2 पॉईंटच्या मध्ये आहे. ठीक आहे. तुम्हाला काय विचारतील? सिम्पली की कुठला पॉईंट कशाच्या मध्ये आहे. समजलं? या 2 टाईपचे प्रश्न तुम्हाला मोस्टली विचारले. ठीक आहे. सो आज आपण इथंच थांबूयात. आजचे 3 पॉईंट आपले झालेले आहेत. आपण बाकीचे पॉईंट्स जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.